Welcome students, activity number 22 and using reference material effectively. What is meant by reference material? Any additional material or any web source or any resource that we use for extra information, that is called reference material. Whether it may be dictionary, it may be any encyclopedia, and then thesaurus. सो दीज आर दी ऑल रेफरन्स मटेरियल. फक्त हेच रेफरन्स मटेरियल आहे असं नाही, तुमची भरपूर ऑनलाईन डिक्शनरी असेल, फिजिकल स्वरूपात डिक्शनरी असेल किंवा एन्सायक्लोपीडियासाठी आता त्यांनी इथं लर्निंग आउटकम दिलेले आहेत बघा. हाऊ रेफरन्स मटेरियल सच ॲज डिफरंट डिक्शनरीज. डिक्शनरी तुम्हाला माहिती आहे, एन्सायक्लोपीडिया ही वेबसाईट आहे. एन्सायक्लोपीडिया म्हणजे ही वेबसाईट आहे जी आपण नंतर मी तुम्हाला दाखवेल, ती तिथं जाऊन कसं करायचं. वी विल गो देअर. ओके. अँड देन द थेसॉरस हा पण एक ऑनलाईन वेबसाईट, ऑनलाईन रिसोर्सच आहे, बरोबर नाही, ऑनलाईन सोर्स ते माहितीचा. म्हणजे अशा प्रकारचा शब्दकोश आहे ज्यामध्ये शब्द आणि शब्दसमूह त्यांची मांडणी अर्थसाधर्म्यानुसार, म्हणजे सिनोनिम्स, समानार्थी शब्दाच्या हिशोबाने जिथे जिथे सारखे अर्थ लागत जातील ना तसे तसे ते आपल्याला सजेस्ट करत जातात. असा तो शब्दकोश आहे. तो कोणता? थेसॉरसस. ओके. So these are the some reference material that you can use and you have to learn how to use this. Okay. Next slide. Now learning activity is there. Read the following signs and make some collect pictures from the internet. म्हणजे तुम्हाला आता ब्राउजिंग जमलं पाहिजे. What is mean by browsing? ब्राउजिंग म्हणजे वंडरिंग ऑन द इंटरनेट, बरोबर की नाही. म्हणजे हाऊ टू सर्च इन द इंटरनेट, हाऊ टू ब्राउज करेक्ट कंटेंट. नाही तर इंटरनेट असा आहे ना, काय म्हणतात, एक्सेस इन्फॉर्मेशन येते, दॅट इज ऑफ नो यूज. ओके. हाऊ टू गॅदर कलेक्ट अँड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहिजे. आपला जो सोर्स पाहिजे ना तो ऑथेंटिक असला पाहिजे. कुठला आता हे सायन्स आहेत ना, मी बऱ्यापैकी सर्च करून घेतलेले आहेत. ठीक आहे. सो स्टॉप मी ॲक्च्युली आता हे जे रोड सिग्नल होता ना, म्हणून मी काय केलं, व्हॉट इज मीन बाय ऑथेंटिक रिसोर्स. आता हे रोड सायन्स सांगितलेले आहेत, तर मग रोड सायन्सचा ऑथेंटिक रिसोर्स काय असेल सांगा बरं मला. द वेबसाईट ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट. आपली जी परिवहन विभागाची वेबसाईट असेल ना ऑथेंटिक, तिच्यावर मी गेलो आणि मग तिथं मला बऱ्यापैकी, सगळेच नाही मिळाले पण काही काही मिळाले. पण ते अशा प्रकारे तुम्ही ऑथेंटिक रिसोर्सचा वापर करून हे इंटरनेटवरून माहिती मिळवायची. नाही तर कुठेही तुम्ही टाकलं, कोणीही काही टाकलं तर इंटरनेटवर सगळंच येतं, बरोबर. सो वी हॅव टू, आपल्याला काय काय मिल्क मधली वरची जी क्रीम आहे ना ती घ्यायची असते, बरोबर की नाही. म्हणजे ॲक्च्युली जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला निवडता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही त्याच्यात, इंटरनेट इज द नेट, तुम्ही त्याच्यात अडकून जाणार. तर दिस इज द सिम्बॉल ऑफ स्टॉप. देन साईन. स्पीड ब्रेकर, दिस इज द स्पीड ब्रेकर. नो एंट्री, हे नो एंट्रीचं साईन आहे. नंतर हॉर्न प्रोहिबिटेड आहे बघा, मध्ये हॉर्न आहे आणि असं क्रॉस रेषा केलेलं, त्याचा अर्थ अशी क्रॉस रेषा राहिली म्हणजे प्रोहिबिशन, म्हणजे मनाई आहे. नो पार्किंग, हे बघा इथं पण पार्किंगला काय केलं यांनी, असं केलेलं, नो पार्किंग. अँड पेडेस्ट्रिशियन प्रोहिबिटेड म्हणजे मनाई, निषिद्ध. पेडेस्ट्रिशियन म्हणजे पादचारी, जो पायी चालतो ना माणूस, त्याला क्रॉस केले म्हणजे त्यांना नो एंट्री आहे. समजलं. दीज आर द सम सायन्स. नाऊ नेक्स्ट इज द रोड सायन्स. नो स्टॉपिंग, हे बघा, आणि हे नो पार्किंगचं आहे आणि त्यालाच अजून एक एक्स्ट्रा क्रॉस दिला तर झाला नो पार्किंग नो स्टॉपिंग. म्हणजे हे पार्किंग पण नाही आणि थांबू पण नाही तुम्ही शकत. ठीक आहे. इथं नो पार्किंग म्हणजे तुम्ही गाडी वगैरे पार्क करू शकत नाही, परंतु तुम्ही थांबू शकता. परंतु दिस इज द साईन दॅट वी कॅन नॉट पार्क हिअर अँड कॅन नॉट स्टॉप हिअर. नो पार्किंग नो स्टॉपिंग. समजलं. इथं नुसतं नो स्टॉपिंग दिलं त्यांनी. मी जेव्हा परिवहन विभागाच्या वेबसाईटवर गेलो तेव्हा हे जे साईन आहे त्याच्या खाली लिहिलेलं होतं नो पार्किंग नो स्टॉपिंग. ठीक आहे. म्हणजे थांबायचंही नाही, म्हणजे तिथं भटकायचंच नाही. समजलं की नाही. नेक्स्ट. नाऊ राऊंड अबाउट. हे बघा, असं जिथं जिथं गोल असेल ना, म्हणजे जिथं असं राऊंड फिरून आपल्याला जावं लागतं, बरोबर की नाही, तर तिथं राऊंड अबाउट चिन्ह असतं. नंतर डेंजरस पॅथ होल्स. हे मला परिवहन विभागाच्या वेबसाईटवर काही दिसलं नव्हतं, इंटरनेटवरून घेतलेले. म्हणजे मॅक्झिमम टाईम हेच साईन येत होतं आणि बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी सांगितलं होतं, म्हणून मग हे साईन आपण वापरूया. ठीक आहे. आणि डेंजरस पॅथ होल्स.
पॅथहोल्स म्हणजे रस्त्यामध्ये जे खड्डे पडतात ना त्याला पॅथहोल्स म्हणतात आणि ते आपल्याला सांगायची गरज नाही, बरोबर की नाही. आपला तर आवडीचा विषय भारतातले रस्ते म्हणजे काय विचारायचेच नाही, मस्त व्यायाम होऊन जातो आपला. तो पॅथहोल्स म्हणजे डेंजरस, कधी कधी इट इज व्हेरी रिस्की. आणि पावसाळ्यात दिस इज द रेनी सीझन, तर विचारायलाच नको. आणि त्या पॅथहोल्समुळे काय होतं अडचण अजून जाऊ ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होईल. पाण्याखाली गेले ते दिसत नाही, बरोबर की नाही. म्हणून तिथं हे जे सायन्स आहेत ना ते लावलेच पाहिजेत, बरोबर की नाही. अदरवाईज वी कॅन नॉट सी वेदर इट इज पॅथहोल्स ऑर नॉट. पाणी असेल तर कसं काय समजेल आपल्याला, म्हणून सायन्स असतात, ठीक आहे. नंतर आहे हम्प ऑर रफ. हम्प ऑर रफ म्हणजे स्पीड ब्रेकरचंच एक्सटेन्शन आपण म्हणू शकतो. मुद्दामून ते जास्तीत जास्त असे उंचवटे बांधले जातात रस्त्यावर. इट इज इंटेन्शनली क्रिएटेड टू स्लो द ट्रॅफिक. ओके. नेक्स्ट अँड लास्ट इज द बॅरियर अहेड. हे जे आहे ना हे पण ॲक्च्युली मला वेबसाईटवर नाही मिळालं त्या, पण ठीक आहे. इट मे बी बॅरियर अहेड, ठीक आहे. असं बॅरिकेड असतं ना, म्हणजे बॅरियर म्हणजे अडचण आहे बाबा पुढं, असं म्हणजे पुढं जाऊ शकत नाही तुम्ही असं, ठीक आहे. नेक्स्ट दिस इज द ऑथेंटिक वेबसाईट रोड सायन्ससाठी. आता लास्ट जे आहे ना तुमचं सांगितलं आहे की प्रिपेअर चार्ट ऑन ट्रॅफिक सायन्स अँड डिस्प्ले इट. तर हे याच्यासाठी ना मॅक्झिमम नंबर ऑफ तुम्हाला रोड सायन्स पाहिजे असतील ना, तर ही जी वेबसाईट आहे ना ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ही लिंक तुम्ही क्लिक केलं ना डिस्क्रिप्शनमधून गेल्यावर भरपूर सायन्स मिळते तुम्हाला, तिथून तुम्ही ते बघू शकता, ठीक आहे. इथं काय पूर्ण मी चार्ट टाकू शकत नाही. आता बोलता बोलता आपल्याला ते एनसायक्लोपीडिया आणि कोणतं थेसॉरसस जी आहे ना ती वेबसाईट आपण वी विल गो देअर. ओके. सी दिस इज द वेबसाईट encyclopedia.com. बरोबर. ही वेबसाईट आहे आणि ही एवढा ऑथेंटिक रिसोर्स आहे. इथं काय कोणती पण माहिती भरलेली नसते. तिथं तुम्ही जर नीट सर्च करत गेले ना बघा पिक्स ऑफ द वीक. आता हे दर आठवड्याला ते इथं पिक टाकत असतात, म्हणजे पिक्स म्हणजे चित्र वेगवेगळी माहिती. आता हे आर्किटेक्चरची माहिती आहे कोणाची तरी. नंतर व्हर्टिब्रेट झुलॉजी, ज्याला झुलॉजीबद्दल म्हणजे प्राणीशास्त्राबद्दल इंटरेस्ट असेल तो माहिती घेऊ शकतो. आणि त्यांनी काय म्हटलं बघा इथं लुक्स हु इज युझिंग encyclopedia.com. म्हणजे हा जो वेब सोर्स आहे तो कोण कोण वापरतं बघितलं का. हार्वर्ड युनिव्हर्सिटी वापरतं, नासा सारखी मोठी संस्था आणि द न्यूयॉर्क टाइम्स. म्हणजे मोठे मोठे बलाढ्य जे आहेत द किंग. आता बाबा यांच्याबद्दल काय सांगायचं, बरोबर की नाही. म्हणजे हे ऑथेंटिकच आहेत आणि तेच लोक हे वापरतात. म्हणजे किती ऑथेंटिक रिसोर्स आहे याच्यावर आपल्याला गलत इन्फॉर्मेशन मिळणं अगदी अशक्य प्राय आहे, समजलं की नाही. मग याच्यात म्हणजे एवढा तो रिसर्च करून आणि काय म्हणतात त्याला इट इज व्हेरी ऑथेंटिक. या म्हणजे देर इज नो चान्स ऑफ एनी रॉंग इन्फॉर्मेशन इन दिस वेबसाईट encyclopedia.com. तुम्ही इथं सर्च टाकून तुम्ही काही सर्च करू शकता. दुसरं मी तुम्हाला सांगत होतो thesaurus.com. दिस इज ऑल्सो ऑथेंटिक वेब सोर्स. आणि तुम्हाला इथं सिनोनिम्स भरपूर मिळतील. आता बघा इथं ना दररोज सिनोनिम अपडेट होत होतात, म्हणजे समानार्थी शब्द दररोज अपडेट होत असतात. म्हणजे तुम्ही इथं दररोज व्हिजिट दिली ना तर यू कॅन लर्न मेनी सिनोनिम्स. डू यू नो विच वन इज अ सिनोनिम फॉर इम्पीड. आता तुम्हाला माहिती आहे का इम्पीडचा सिनोनिम काय असं विचारता येते आणि 3 ऑप्शन पण दिलेले आहेत त्यांनी. आता ॲक्च्युली मला पण माहीत नाही, मी ऐकलेला आहे शब्द पण ॲक्च्युली मला पण आठवत नाही. तर आपण काय करूया स्क्यूज मिस क्रॅम गेट द आन्सर. काय बघूया बरं. बघा माय इम्पीड. द इम्पीड इज टू मेक डिफिकल्ट द मुवमेंट ऑर प्रोग्रेस ऑफ समथिंग. तर टू इम्पीड इज टू मेक डिफिकल्ट द मुवमेंट ऑर प्रोग्रेस ऑफ समथिंग. म्हणजे एखादी जी म्हणजे काय म्हणते एखाद्या वस्तूला कठीण करून टाकणं, म्हणजे त्याची प्रगती थांबवणं. म्हणजे एखादी काही गोष्ट घडत असेल तर तिला थांबवणं, समजलं की नाही. तर त्याला म्हणतात इम्पीड. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही समानार्थी शब्द, सिनोनिम्स, डेफिनेशन भरपूर काही या वेबसाईटवर तुम्ही शोधू शकतात. खाली ग्रामर रायटिंग काय टिप्स दिलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर हे बघा न्यू सिनोनिम्स फॉर ओव्हरयूज वर्ड. म्हणजे ओव्हरयूज जे वर्ड आहेत ना भरपूर वेळा वापरले जातात, एकाच पॅराग्राफमध्ये भरपूर वेळा वापरतात. न्यू न्यू न्यू, बरोबर की नाही. मग त्याच्याऐवजी आपण दुसरा शब्द वापरू शकतो नोव्हल, करंट, मॉडर्न, बरोबर की नाही. मेन जो शब्द असतो तो भरपूर वेळा कॉमन झाला आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही जरा नवीन शब्द वापरा ना, लिडिंग, प्रिन्सिपल, चीप, बरोबर की नाही. म्हणजे हे जे ज्याला स्टायलिश लिहायचं आहे किंवा अलंकारिक लिहायचं आहे ना त्याला हे खूप भारी आहे.
आता एखाद्याला नवीन